समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, भगवान शिव म्हणजेच आपले भोलेनाथ. महादेवांची पूजा करताना मोठमोठे विधी किंवा महागड्या वस्तूंची आवश्यकता नसते. श्रद्धेने आणि प्रेमाने केलेली साधी पूजा देखील भगवान शिव यांना समर्पित करता येते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, शिवपिंडीवर पाणी का वाहतात? दूध, दही, तूप, मध आणि साखरेने अभिषेक का करतात? बेलपत्र भगवान शिव यांना का प्रिय मानले जाते? धोत्र्याचे फूल आणि त्याचे काटेरी फळ का अर्पण करतात? पांढरी फुले आणि चंदनाचे काय महत्त्व आहे? भस्म आणि रुद्राक्षाचा शिवपूजेशी काय संबंध आहे? शिवपूजा करताना पांढरे कपडे का घालतात? बेलपत्र नेमके कसे अर्पण करावे? शिवलिंग कोणत्या दिशेला ठेवावे? आणि शिवपिंडीवर कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि भक्तिभावाच्या दृष्टीने अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग भगवान भोलेनाथ यांचे स्मरण करून व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, शिवाभिषेक म्हणजे काय? सर्वप्रथम जाणून घेऊया अभिषेक म्हणजे काय. भगवान शिव यांच्या शिवलिंगावर पाणी किंवा पूजेसाठी मान्य असलेले द्रव्य अर्पण करण्याला अभिषेक असे म्हणतात. शिव अभिषेक ही भगवान शिवांच्या उपासनेतील एक प्राचीन आणि महत्त्वाची परंपरा आहे. अभिषेक करताना भक्तांच्या मनात अशी भावना असते, हे महादेव, माझे मन शुद्ध करा, माझ्यातील नकारात्मकता दूर करा आणि मला शांतता व सद्बुद्धी द्या. म्हणून अभिषेक हा केवळ शिवलिंगावर द्रव्य अर्पण करण्याचा विधी नसून मन शुद्ध करण्याची आणि भगवान शिव यांचे स्मरण करण्याची भक्तीची साधना आहे. मंडळी, अनेक शिवभक्त पिंडीवर जे वस्तू वाहतात त्या महत्त्वाच्या वस्तूंविषयी आज आपण थोडे जाणून घेऊया. सर्वात आधी आपण शुद्ध पाणी याबद्दल थोडं जाणून घेऊया. शिवपूजेमध्ये सर्वात साधे आणि सहज उपलब्ध द्रव्य म्हणजे स्वच्छ पाणी. शिवलिंगावर जल अर्पण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे. जल हे जीवन आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. म्हणून शिवलिंगावर पाणी वाहताना भक्त आपल्या मनातील चिंता, नकारात्मक विचार आणि अशुद्धता दूर व्हावी अशी प्रार्थना करतो. विशेषतः श्रावण महिना आणि श्रावणातील सोमवार या काळात जल अभिषेकाला विशेष भक्तिपर महत्त्व दिले जाते. पाणी अर्पण करताना मनात श्रद्धा ठेवून ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. आणि एक सुंदर गोष्ट लक्षात ठेवा, शिवपूजेसाठी सर्व वस्तू उपलब्ध नसल्या तरी स्वच्छ पाणी आणि मनापासून घेतलेले शिवनाम ही अत्यंत भक्तिपूर्ण आहे. आता आपण गंगाजल याविषयी जाणून घेऊया. शिवपूजेमध्ये गंगाजलाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. गंगा नदीला हिंदू धार्मिक परंपरेत पवित्र मानले जाते आणि भगवान शिव यांच्या जटांमध्ये गंगा विराजमान असल्याची प्रसिद्ध धार्मिक कथा आहे. म्हणून गंगाजलाने शिव अभिषेक करण्याची परंपरा आहे. गंगाजल उपलब्ध नसेल तर साध्या स्वच्छ पाण्यानेही श्रद्धेने अभिषेक करता येतो. महत्त्वाचे आहे ते आपल्या मनातील भक्ती आणि श्रद्धा.
आता दूध याविषयी जाणून घेऊया. शिवलिंगावर दूध अर्पण करण्याची परंपरा अनेक शिवभक्तांमध्ये आहे. दूध हे पवित्रता आणि सात्विकतेशी जोडले जाते. दूध अर्पण करताना आपल्या जीवनात शांतता, समाधान आणि पवित्रता नांदावी अशी भावना ठेवता येते. मात्र दूध अर्पण करणे अनिवार्य नाही. दूध उपलब्ध नसेल तर स्वच्छ पाण्याने केलेला अभिषेकही श्रद्धेने करता येतो. आता आपण दही याविषयी जाणून घेऊया. दही हे पंचामृतातील एक महत्त्वाचे द्रव्य आहे. धार्मिक पूजेमध्ये दह्याला शुभ आणि मंगल मानले जाते. शिव अभिषेकात दही अर्पण करताना जीवनात समाधान, स्थैर्य आणि मंगलता राहावी अशी भक्तीची भावना ठेवता येते. आता आपण तूप याविषयी जाणून घेऊया. पंचामृतामध्ये तुपाचाही समावेश केला जातो. हिंदू धार्मिक परंपरेत तूप पवित्र मानले जाते आणि यज्ञ, हवनातही त्याचा उपयोग केला जातो. शिवपूजेत तूप अर्पण करण्यामागे पवित्रता आणि तेजाची भावना जोडली जाते. आपल्या जीवनात सद्बुद्धी आणि आध्यात्मिक प्रकाश राहावा अशी प्रार्थना करता येते. आता आपण मध याविषयी थोडं जाणून घेऊया. पंचामृतातील मध म्हणजे गोडवा आणि मधुरतेचे प्रतीक मानला जातो. भगवान शिव यांना मध अर्पण करताना आपल्या वाणीमध्ये गोडवा असावा, नात्यांमध्ये प्रेम असावे आणि मनातील कटुता दूर व्हावी अशी भावना ठेवता येते. देवाला मध अर्पण करण्यासोबतच आपले बोलणेही मधुर ठेवण्याचा संकल्प करणे हा या परंपरेचा सुंदर संदेश आहे. आता साखर याविषयी थोडं जाणून घेऊया. पंचामृतामध्ये साखरेचाही समावेश केला जातो. साखर म्हणजे गोडवा. शिवपूजेत साखर अर्पण करताना जीवनात आनंद, समाधान आणि प्रेमाचा गोडवा राहावा अशी भावना केली जाते. आता पंचामृत याविषयी थोडं जाणून घेऊया. मंडळी, दूध, दही, तूप, मध आणि साखर या 5 पदार्थांपासून पंचामृत तयार केले जाते. पंच म्हणजे 5 आणि अमृत म्हणजे अमृतासमान पवित्र. पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. पंचामृत अभिषेकानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा अभिषेक करण्याची पद्धतही अनेक ठिकाणी आहे. येथेही सर्वात महत्त्वाचे आहे श्रद्धा, स्वच्छता आणि भक्तिभाव. आता ऊसाचा रस याविषयी थोडे जाणून घेऊया. काही धार्मिक परंपरांमध्ये ऊसाचा रस भगवान शिव यांना अर्पण करून अभिषेक केला जातो. ऊस गोड असल्यामुळे त्याचा रस जीवनातील गोडवा, आनंद आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानला जातो. ऊसाचा रस अर्पण करताना भक्त अशी भावना ठेवू शकतो, हे महादेव, माझ्या जीवनातील कटुता दूर करा आणि माझ्या वाणीमध्ये, विचारांमध्ये आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण करा. मात्र ऊसाचा रस प्रत्येक शिवपूजेत अनिवार्य असलेला पदार्थ नाही. काही परंपरांमध्ये तो अर्पण केला जातो. आता नारळाचे पाणी याविषयी थोडे जाणून घेऊया. काही धार्मिक परंपरांमध्ये नारळाचे पाणी देखील शिव अभिषेकासाठी वापरले जाते. नारळाला शुभ आणि पवित्र मानले जाते. नारळाचे पाणी अर्पण करताना मन शुद्ध राहावे आणि जीवनात मंगलता नांदावी अशी भावना ठेवता येते. आपल्या घरची परंपरा किंवा मंदिरातील नियम यानुसारच याचा उपयोग करावा. आता आपण बेलपत्र याविषयी थोडे जाणून घेऊया. आता या शिवपूजेतील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे बेलपान म्हणजेच बेलपत्र. भगवान शिवांना बेलपत्र प्रिय असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. बेलपत्राची 3 पाने एकत्र असतात.
धार्मिक परंपरेमध्ये या 3 पानांमध्ये विविध त्रिकांचे प्रतिकात्मक दर्शन मानले जाते. अनेक भक्त त्यामध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानतात. बेलपत्र शक्यतो स्वच्छ, ताजे आणि अखंड असावे, अशी काही ठिकाणी परंपरा आहे. बेलपत्र कसे अर्पण करावे? तर मंडळी, बेलपान म्हणजेच बेलपत्र श्रद्धेने शिवलिंगावर ठेवावे आणि ओम नमः शिवाय म्हणावे. बेलपत्र कोणत्या बाजूने ठेवावे? तर बेलपत्र पालथे ठेवावे. मंडळी, बेलपत्र कोणत्या बाजूने ठेवावे याबाबत विविध घरांमध्ये थोडा फरक आढळतो. त्यामुळे आपल्या घरची परंपरा किंवा मंदिरातील पद्धत पाळणे योग्य. बेलपान अर्पण करताना फक्त एक पान म्हणून आपण देवाला वाहत नाही, तर आपल्या मनातील अहंकार, राग, द्वेष आणि नकारात्मक विचारही महादेवांच्या चरणी अर्पण करावेत, अशी भावना ठेवावी. आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिवलिंग कोणत्या दिशेला ठेवावे? मंडळी, घरच्या देवघरात शिवलिंगाची स्थापना कोणत्या दिशेने करावी? तर धार्मिक परंपरेनुसार घरच्या देवघरात शिवलिंगाची स्थापना करताना जलधारीचे सोमसूत्र उत्तर दिशेला राहील, अशा पद्धतीने शिवलिंग ठेवण्याची परंपरा सांगितली जाते. म्हणजेच अभिषेकाचे पाणी ज्या दिशेने बाहेर वाहते, त्या जलधारीच्या दिशेलाही महत्त्व दिले जाते. मात्र मंदिरात आधीपासून स्थापित असलेल्या शिवलिंगाची दिशा स्वतःहून बदलू नये. तेथील प्रचलित पूजा पद्धती आणि मंदिराचे नियम पाळावेत. आता आपण बेलफळ याविषयी थोडे जाणून घेऊया. बेल पानासोबत म्हणजे बेलपत्रासोबत बेल फळालाही धार्मिक परंपरेत महत्त्व आहे. बेलाचे झाड आणि त्याचे विविध भाग शिवपूजेशी जोडले गेले आहेत. बेल हे फळ अर्पण करताना भगवान शिव यांना मनोभावे नमस्कार करून आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करता येते. आता आपण धोत्र्याचे फूल आणि काटेरी फळ याविषयी थोडे जाणून घेऊया. भगवान शिवांच्या पूजेमध्ये धोत्र्याच्या फुलाला विशेष स्थान आहे. त्याचबरोबर काही शिवभक्त धोत्र्याचे काटेरी फळही शिवपिंडीवर अर्पण करतात. धोत्र्याचे फूल आणि फळ भगवान शिव यांना प्रिय असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. भगवान शिव हे तपस्या, वैराग्य आणि निसर्गाशी एकरूप असलेल्या स्वरूपाचे प्रतीक मानले जातात. म्हणून साध्या आणि सहज उपलब्ध असलेल्या वनस्पतीतील फूल आणि फळंही भगवान शिवाला अर्पण करण्याची परंपरा आहे. अर्पण करताना ओम नमः शिवाय म्हणत भगवान शिवांचे स्मरण करत राहावे. काटेरी फळ हाताळताना मात्र काळजी घ्यावी. आता आपण आकड्याचे फूल याविषयी थोडे जाणून घेऊया. आकड्याचे फूल देखील शिवपूजेत अर्पण करण्याची धार्मिक परंपरा काही ठिकाणी आढळते. आकडा ही साधी आणि निसर्गात सहज आढळणारी वनस्पती आहे. भगवान शिव यांच्या साधेपणा आणि वैराग्यपूर्ण स्वरूपाशी या वनस्पतीचे नाते जोडले जाते. फूल अर्पण करताना श्रद्धा आणि शिवस्मरण ठेवणे महत्त्वाचे. आता आपण भगवान शिव यांच्या पूजेमध्ये पांढऱ्या फुलांना विशेष महत्त्व दिले जाते, याविषयी थोडं जाणून घेऊया. पांढरा रंग शुद्धता, शांतता आणि सात्विकता आणि निर्मळतेचे प्रतीक मानला जातो. भगवान शिव यांचे शांत, ध्यानमग्न आणि वैराग्यपूर्ण स्वरूप लक्षात घेता पांढऱ्या रंगाशी त्यांचा सुंदर संबंध जोडला जातो. पांढरे फूल अर्पण करताना मनातील राग, द्वेष आणि नकारात्मक विचार दूर होऊन मन निर्मळ व्हावे अशी प्रार्थना करावी. आता आपण चंदन याविषयी थोडे जाणून घेऊया.
शिवपूजेमध्ये चंदन अर्पण करण्याची परंपरा आहे. चंदन हे शीतल आणि सुगंधी असल्यामुळे ते शांतता आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते. चंदन अर्पण करताना आपल्या मनातील क्रोध आणि अस्वस्थता दूर होऊन मन शांत राहावे अशी भावना ठेवावी. आता आपण भस्म आणि विभूती याविषयी थोडे जाणून घेऊया. मंडळी, भगवान शिव यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण रूप म्हणजे भस्मधारी महादेव. धार्मिक परंपरेत भस्माला नश्वरता, वैराग्य आणि अहंकार त्यागाचे प्रतीक मानले जाते. भस्म आपल्याला आठवण करून देते की शरीर आणि संसारातील भौतिक गोष्टी कायमस्वरूपी नाहीत. म्हणून भस्म अर्पण करताना किंवा कपाळावर विभूती लावताना असा भाव ठेवता येतो. हे महादेव, माझ्यातील अहंकार आणि आसक्ती दूर करा. काही परंपरांमध्ये पवित्र भस्म शिवलिंगावर अर्पण केले जाते. तर काही ठिकाणी भक्त कपाळावर त्रिपुंड्र धारण करतात. मात्र साधी राख आणि पूजेसाठी वापरली जाणारी पवित्र विभूती एकच नाही. पूजेसाठी योग्य भस्मच वापरावे. आता रुद्राक्ष याविषयी थोडं जाणून घेऊया. भगवान शिव यांच्याशी जोडलेली पवित्र वस्तू म्हणजे रुद्राक्ष. धार्मिक परंपरेनुसार रुद्राक्ष हे भगवान शिव यांच्या अश्रूंशी संबंधित मानले जाते. रुद्र म्हणजे भगवान शिव आणि अक्ष म्हणजे नेत्र किंवा अश्रू अशी धार्मिक व्युत्पत्ती सांगितली जाते. रुद्राक्षाची माळ धारण करण्याची आणि तिच्यावर शिवनामाचा जप करण्याची परंपरा आहे. विशेषतः ओम नमः शिवाय या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेने केला जातो. रुद्राक्षाचा सुंदर भाव म्हणजे सतत शिवस्मरणात राहणे. आता आपण शिवपूजा करताना पांढरे कपडे का घालतात याविषयी थोडं जाणून घेऊया. शिवपूजा करताना पांढरे कपडे परिधान करण्याची अनेक भक्तांची परंपरा आहे. पांढरा रंग शुद्धता, शांतता आणि सात्विकतेचे प्रतीक मानला जातो. भगवान शिवांचे शांत आणि वैराग्यपूर्ण स्वरूप लक्षात घेता पांढऱ्या रंगाशी त्यांचा सुंदर संबंध जोडला जातो. मात्र पांढरे कपडे घातल्याशिवाय शिवपूजा होत नाही असे नाही, तर स्वच्छता, श्रद्धा आणि भक्तिभाव हे अधिक महत्त्वाचे आहेत. आता आपण ओम नमः शिवाय या मंत्राचे महत्त्व थोडं जाणून घेऊया. शिवपूजा केवळ वस्तूंनी पूर्ण होत नाही. शिवनामस्मरणानेही ती अधिक भक्तिमय होते. ओम नमः शिवाय हा भगवान शिव यांचा प्रसिद्ध पंचाक्षरी मंत्र आहे. शिवलिंगावर पाणी अर्पण करताना, बेलपत्र म्हणजे बेलाची पाने वाहताना, फुले अर्पण करताना किंवा रुद्राक्षाची माळ घेऊन जप करताना हा मंत्र म्हणता येतो. मंत्र जपाचा सुंदर भाव म्हणजे मनाला शिव स्मरणात एकाग्र करणे. आता आपण घरच्या घरी सोपी शिवपूजा कशी करावी? सर्वप्रथम स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. पूजेची जागा किंवा शिवपिंड स्वच्छ करावी. भगवान शिवांचे स्मरण करून स्वच्छ पाणी अर्पण करावे. आपल्या परंपरेनुसार गंगाजल, दूध किंवा पंचामृताने अभिषेक करता येतो. पंचामृताचा अभिषेक केला असल्यास त्यानंतर स्वच्छ पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करावा. त्यानंतर चंदन, बेलपत्रे, फुले, धोत्र्याचे फूल किंवा आपल्या परंपरेनुसार योग्य पूजा वस्तू अर्पण कराव्यात. भस्म किंवा विभूती आपल्या परंपरेनुसार वापरावी. धूप आणि दीप लावावा. नैवेद्य अर्पण कराव्या. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शेवटी भगवान गणेशाची आणि भगवान शिवांची आरती करून मनापासून प्रार्थना करावी. आता आपण
जलधारीचे महत्त्व थोडं जाणून घेऊया. शिवलिंगाखाली किंवा भोवती असलेल्या भागाला अनेक ठिकाणी जलधारी असे म्हटले जाते. अभिषेकाचे पाणी वाहून जाण्यासाठी तिची रचना केलेली असते. म्हणून शिवाभिषेक करताना मंदिरातील शिवलिंगाची रचना आणि पूजा पद्धत लक्षात घेणे आवश्यक आहे. मंदिरात अभिषेक करत असाल तर तेथील पुजारी किंवा मंदिरातील नियमांनुसारच अभिषेक करावा. आता आपण शिवपिंडीवर काय अर्पण करू नये? तर मंडळी, धार्मिक कथेनुसार केतकीचे फूल शिवपूजेत अर्पण करू नये, अशी प्रसिद्ध मान्यता आहे. तसेच तुळशीपत्र, हळद आणि कुंकू याबाबत वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आणि पूजा पद्धतींमध्ये वेगवेगळ्या मान्यता आहेत. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी एकच नियम सर्वत्र लागू आहे असे न सांगता, आपल्या घरची परंपरा व गुरुजनांचे मार्गदर्शन आणि मंदिरातील नियम यांचा आदर करणे योग्य आहे. मंडळी, शिवपूजेचा खरा संदेश म्हणजे आज आपण भगवान शिव यांना अर्पण केल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या वस्तूंचे महत्त्व जाणून घेतले. पाणी, शुद्धतेची आठवण; गंगाजल, पवित्रतेची भावना; दूध, सात्विकता; पंचामृत, मंगलता; उसाचा रस, जीवनातील गोडव्याची भावना; बेलपान, शिवभक्तीचे प्रतीक; धोत्र्याचे फूल आणि फळ, शिवाच्या साधेपणाशी जोडलेली परंपरा; पांढरी फुले, निर्मळता आणि शांतता; चंदन, शीतलता; भस्म, नश्वरता आणि वैराग्य; रुद्राक्ष, शिवस्मरण; आणि ओम नमः शिवाय, अखंड शिव नामस्मरण. म्हणून शिवपूजा म्हणजे केवळ शिवपिंडीवर वस्तू अर्पण करणे नाही, तर आपले मन, विचार, वाणी आणि आचरण भगवान शिवांच्या चरणी समर्पित करणे हाच शिवभक्तीचा खरा सुंदर भाव आहे. तर भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले शिवपिंडीवर काय वाहतात, त्या वस्तूंचे धार्मिक महत्त्व काय आहे, बेलपान म्हणजे बेलपत्र कसे अर्पण करावे, शिवलिंगाची स्थापना कोणत्या दिशेच्या परंपरेनुसार केली जाते, घरच्या घरी साधी शिवपूजा कशी करावी आणि कोणत्या वस्तूंबाबत परंपरेनुसार काळजी घ्यावी. भगवान शिव यांना आपण भोलेनाथ म्हणतो. म्हणून पूजेमध्ये एखादी वस्तू कमी जास्त झाली तरी मनातील श्रद्धा कमी होऊ देऊ नका. एक थेंब स्वच्छ पाणी, एक बेलपत्र आणि मनापासून घेतलेले शिवनाम यामध्येही भक्तीची सुंदर शक्ती आहे. भगवान भोलेनाथ आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि सद्बुद्धी देवोत. आपल्या कुटुंबावर महादेवांची कृपादृष्टी सदैव राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला आजचा हा भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांसोबत, मित्र परिवारांमध्ये आणि शिवभक्तांमध्ये शेअर करा. आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर भक्तिमय विषयासह. तोपर्यंत भगवान शिव यांचे स्मरण करत रहा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. गण गण गणात बोते. धन्यवाद.